श्री गणेश 11 मालाड विरुद्ध गणेश 11. दुसऱ्या सत्रातील शेवटचा सामना आपण पाहतोय. यानंतर क्वार्टर फायनल नंतर रिव्हर्स मध्ये चेंडू खेळायचा होता. कुर्ल्याला चेंडू होते पार्ल्याला. स्वाद भरे शक्ती भरे पार्ले जी का प्रोडक्ट. बजे हे 2:02 2:02 रिव्हर्स खेळायचं होतं. मात्र ज्या प्रकारे पोझिशन होती बॅट्समनची, पूर्ण बॅट फिरल्यानंतर आपण पाहिलं की बॉल बॅटला लागला. अनिकेत सावंत आयकॉन प्लेअर लांजा या ठिकाणी ते आज रात्री निघणार. 28 तारखेला उद्या स्पर्धा आहेत. लांजा राजापूर प्रीमियर लीग. पुढचा चेंडू स्लोवर वन. सुंदर असा चेंडू. क्या बात है. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा 1 गडी बाद. खूप सुंदर चेंडू आपण पाहिला. खूप टॉस केला होता पहिल्या ओव्हरमध्ये मयूरने. खरोखरच ज्याप्रमाणे मयूर पंख फुलवतो त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या संघासाठी एक कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढवलेला आहे, फुलवलेला आहे. प्रत्येक खेळाडूमध्ये एक जोश वाढवलेला आहे. आणि प्रमुख खेळाडू बाद झाला तो म्हणजे खांड्या. काजूपाडा म्हटलं तर नेहमीच हे नाव प्रत्येकाला आठवतं. गणेश 11 काजूपाडा बोरिवली पूर्वचा संघ फलंदाजी करतोय. मला आठवतंय नॉर्थ मुंबई प्रीमियर लीग NMPL चं पहिलं पर्व 2011 ज्यावेळेस ज्यांनी योगदान दिलं होतं आणि जबरदस्त त्या स्पर्धेमध्ये माघाट आणि विधानसभामधून हा संघ पोहोचला होता. आता देखील पाहतोय काही स्पर्धा कॉर्पोरेटच्या त्यांच्या कंपनीच्या देखील आम्हाला करण्याची संधी मिळाली. खंड्याणी यांच्या माध्यमातून त्यांचे मित्रपरिवार ऑफिस स्टाफ. धावसंख्या आपण पाहतोय 2 1 गडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तो गेंदबाजी के लिए अब आएंगे. चलो जल्दी 5 ओवर का ही मुकाबला रहेगा ये. उसके बाद क्वार्टर फाइनल होगा 4 ओवर का. गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज जिनका नाम है आकाश. स्ट्राइक पर बैटर उमेश. नॉन स्ट्राइक पर विपिन. पहली गेंद लेकर आकाश. राइट मोर द विकेट. शॉर्ट गेंद पुल किया. पावरफुल हिट. गैप में खेला हुआ स्ट्रोक लेकिन अच्छी फील्डिंग. डीप स्क्वायर लेके खिलाड़ी ने अच्छा ग्राउंड कवर किया जब तक कि वहां पर थ्रो फील्ड करे. 2 रन मुकम्मल. 2 रन का इजाफा. रन संख्या 4 1 विकेट के नुकसान पर. और दूसरा ओवर प्रगति पथ पर हम देख रहे हैं. बहुत बढ़िया क्रिकेटर ये भी थे. इनसे बड़ी उम्मीद थी. जिस तरह का क्रिकेट खेलने के लिए जाने जाते हैं. अपने क्रिकेट की शुरुआत जब वो चारकोप में रहते थे तब स्कूल क्रिकेट और उसके बाद राइजिंग सन के लिए इन्होंने अपना योगदान दिया था. और जिस अंदाज से इन्होंने बैटिंग की ऐसे लग रहा था कि ये मैच बनाएंगे. लेकिन खंडे आउट होने के बाद विपिन भी आउट हो चुके हैं. अब नए बैटर जिनका नाम है विवेक कानूनकर. विवेक इन पर जिम्मेदारी होगी किस तरह से इस मैच को आगे लेकर चलना है. बायत के बल्लेबाज उमेश अभी भी वहां पर है. कोई रन नहीं. 2 गेंदे खेली है. रन संख्या 4 2 विकेट के नुकसान पर. श्री गणेश 11 माला जिस टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया. अगली गेंद पटकी हुई गेंद. ओ बल्लेबाज को नहीं लगी लेकिन गेंदबाज विकेट कीपर को गेंद लगी है. चलो देखिए जल्दी जा लवकर पाणी घेऊन जा आतमध्ये लवकर. इसके जय लवकर जा आतमध्ये. बॉल बॅट्समनला नाही मात्र विकेट कीपरला लागलेला आहे. कदाचित पहा दुखापत झाली नाही ना प्लीज. हेमंत ठाकूर सर आपण जर कुठे असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये भेटा मला. बायच्या रूपामध्ये एक धाव. आवाज एक कर कमी कर.
लक्ष आपण पाहतोय पहिल्या बॉलला विकेट आणि दुसरा बॉल देखील जबरदस्त. बघा लेझर क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत, त्यामुळे पंचांचा इशारा ते वाईट. मात्र ज्या प्रकारच्या उंचीवर गोलंदाजी करतोय, अनुभव खूप आहे. गोलंदाज असेल किंवा मगाशी जर आपण पाहिलं तर खांड्या यांनी जे प्रकारचं एकत्र क्रिकेट खेळलेलं आहे, विकेट किपर देखील, यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा ताळमेळ आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू, व्हॉट अ शॉट, क्या बात आहे, कडक आर पार षटकार, बरोबर बॅटच्या मधोमध घेतला, ताकद, बॉटम एंडचा वापर, उत्तुंग षटकार, बिग वन. धाव संख्या 7. जुना बॉल द्या. पहिल्याच ओव्हरला आहे, त्यामुळे नवीन बॉल द्यावा लागेल. पहिल्या ओव्हर आहे, 3च बॉल झाले. बॉल द्या ना ह्याच्यामधून बॉल द्या. वेळ लावू नका, लगेच लगेच. हा, काढून दे, काढून दे. हा, नवीनच. हा, हात दे. चालू आहे ना आवाज? पुढे सरकते. 3 बॉल 7, सॉरी 2 बॉल 7. एक वाईड होता, नंतर एक षटकार. राईट द विकेट. पुढचा चेंडू. आता मात्र या चेंडूला देखील अप्पर कट मारायला गेले. बॉल पॉइंटला फील्ड होतोय. 1 धाव. जे पहिल्या दिवसापासून जे क्वालिफाय होत आहेत त्यांना विनंती राहील, ज्यावेळेस तुम्ही सेमीफायनल साठी याल तेव्हा लक्षात ठेवा, कंपल्सरी तुम्हाला व्हाईट अँड व्हाईट आवश्यक आहे, याची नोंद घ्यायची आहे. धाव संख्या 8. 3 बॉल. ओ बोल्ड, क्लीन बोल्ड. आडव्या बॅटने खेळायला गेले, बॉलच्या लाईन मध्येच नव्हते आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त, त्रिफळाची. 4 चेंडू, धाव संख्या 8, 2 विकेट. ऍक्शन रिप्ले बघा, टप्पा पडल्यानंतर कशा प्रकारे आहे ना.
मगाशी विकेट किपरला आपण पाहिलं, दुखापत झाली. थोडस रिलॅक्स आहे तो आता. निश्चितपणे काळजी घ्या स्वतःची. पुढचा चेंडू आणि आता मात्र अप्पर कट खेळायला गेले वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये. निश्चितपणे चेंडू सीमा पार हा येतोय. अजून एक बघूया आतमध्ये आहे की बाहेर गेलेला आहे. पूर्ण पंच या ठिकाणी सांगतायत हा चौकार आहे की आतमध्ये. बघा फिल्डर पॉइंटचा फिल्डर कळवायचा आहे. बॉल तिकडे राईट साईडला आतमध्ये गेला असेल तर डिक्लेअर आहे, लक्षात घ्या. पलीकडे गेल्यानंतरच बाउंड्री आहे. नाही, रेषेच्या पलीकडे असेल तर बाउंड्रीज आहे. उद्देश तिकडे बघ काय म्हणतात ते. चल लवकर धावत जा ना तू, त्यांना विचार द्या. क्षेत्ररक्षकाने सांगा एक्झॅक्टली बॉल कुठे होता काय, लगेच डिसिजन कळेल. बाउंड्री आहे सर, बाउंड्री सर, बाउंड्री आहे. बाउंड्री बाउंड्री. धन्यवाद आमचे व्हॉलेंटियर्स. जा घेऊन दोन त्यांना प्लेट्स पण आणायला सांगतो. प्लेट्स हे राम, प्लेट आहेत का? म्हणजे बॅग दे. त्याच्यामध्ये नसेल, वेगळं असेल. हा तोच असेल, तोच असेल. हा तोच तोच तोच. 24 दो विकेट के नुकसान पर 1.3 लेफ्ट आर्म ओवर द विकेट. गेंदबाज तैयार. डेड बॉल. बॉलर का नाम शिवम. स्ट्राइकला बॅटर कोण आहे? आकाश. नॉन स्ट्राइकला उमेश. ये भी खत्म कर. व्हाट अ शॉट, हेलीकॉप्टर. लेकिन खिलाड़ी है, दैट शुड बी टेकन. गॉन नहीं, कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा. चौका, 4 रन. कैच तो कैच छूटा, विकेट भी मिल सकता था, रन भी मिल सकता था, लेकिन यहां पर विपक्षी टीम को 4 रन बहुत ही महंगे साबित हुए. रनों का लक्ष्य है, टारगेट 22 रनों की जरूरत है. रन संख्या 28. 2 विकेट के नुकसान पर 2 भाकरे ठेवा त्यातल्या त्या अंपायरना, नाहीतर मग एक तुम्ही घ्या बिर्याणी 1/2 आणि एक त्यांना ठेवा. ठीक आहे, 2 भाकरे ठेवा. ये चालू कर तब तक. ये भी लेना, ये भी है. बोल्ड, क्लीन बोल्ड. क्या बात है, दरवाजा खुला था, तिजोरी से चोरी हो गई पूरी तरह से. यू मिस. आई डेफिनेटली गॉन. क्लीन अप. कमाल की गेंद. आउट. 22 की जरूरत है और शिवम यहां पर कमाल कर रहे हैं. हाँ ते पण आहे. नए बैटर हमारे पप्पू. मी विनंती करतोय ऑल स्टार स्पोर्ट्स मालाड या संघाच्या कॅप्टनला बंटीला, बंटी आपण तयार राहायचंय. लगेच हा सामना सुरू झाल्यानंतर, जेव्हा हा सामना संपेल त्यानंतर एक छोटासा ब्रेक असेल पंचांसाठी, एक 5 ते 10 मिनिटाचं. लगेच सामना सुरू होईल, त्यांचं लंच ब्रेक. जेवण संपलेलं त्यामुळे थोडस वेट करायचंय खेळाडूंनी. फोर्स वन लाईव्ह युट्यूब चॅनलला, युट्यूब वर सर्च करा फोर्स वन लाईव्ह. तुम्हाला निश्चितपणे
या मैदानावरून थेट प्रक्षेपण पाहायला मिळू शकेल. लेग स्टंपवर फ्लिक, मात्र फक्त फाईन एज लागली, त्यामुळे एकच धाव मिळेल. विपिन गुरव फील्ड करतोय. धाव संख्या 29. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. 21.
नमस्कार, सुस्वागतम. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई आणि पैसा जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अटल खेल महोत्सव 2024 या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. 2 दिवस यशस्वीरित्या संपन्न झाल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी आपल्या सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं सहर्ष स्वागत करीत आहोत. अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, आपल्या ऑफिस मधून, घरून जे जे प्रेक्षक ही स्पर्धा पाहत आहेत फोर्स वन लाईव्ह युट्यूब चॅनलला, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज तिसरा दिवस. पहिल्या दिवशी सिद्धेश्वर 11 संघ क्वालिफाय करतोय सेमीफायनलला. काल आपण पाहिलं शिफा स्ट्रायकर्स मालाड या संघाने क्वालिफाय केलंय. आज कोणता संघ आणि उद्या कोणता संघ, सर्व जे जे संघ क्वालिफाय करणारे सेमीफायनलला कंपल्सरी व्हाईट अँड व्हाईट मध्ये तुम्हाला बरोबर सकाळी 9 वाजता रविवारी पोचायचं, याची नोंद घ्या. 29 ला 2 सेमीफायनल, त्यानंतर ग्रँड फिनाले आपण पाहणार आहोत. आदरणीय सन्माननीय माजी खासदार, संसद रत्न पुरस्कार सन्मानित जनसेवक गोपाळ शेट्टी साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेला अटल खेल महोत्सव, अटल बिहारी वाजपेयी पूर्व पंतप्रधान, निश्चितच ज्यांच्या जन्मशताब्दी सन्मान सप्ताहाच्या निमित्ताने आपण या अटल खेल महोत्सवाचं आयोजन ओरम क्रिकेट, त्यानंतर बॉक्स क्रिकेट, टर्फ आणि कबड्डी क्रिकेट शिवम तयार. फुलरलेन चेंडू होता, अलॉंग विथ द कार्पेट खेळून काढलेला लॉंग ऑफला खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतोय. एका धावेने धाव संख्या 43 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 7. खूप छान बॅटिंग करतोय, वैयक्तिक 20 वर उमेश, 21 वर. आता मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावत 1 बाउन्स, एक धाव पूर्ण करतोय. जोपर्यंत चेंडू फेक येणार विपिन गुरवकडे. 2 धावा पूर्ण होत आहेत. 43 ने 2 45, केवळ 4 धावांची गरज, बरोबर 5 धावांची गरज. शिवम चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय, खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज तयार केल्या त्याने, संधी निर्माण केल्या. ज्या वेळेस आज 2-3 दिवसात आपण पाहतोय कित्येक उत्कृष्ट खेळाडूंकडून झेल सुटलेले आहेत, त्यामुळे थोडंसं कॅल्क्युलेशन करून खेळ करावा लागणार आहे योग्य वेळेस. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक धाव, 4 धावांची गरज. सायंकाळच्या सत्रामध्ये कबड्डी, टर्फ क्रिकेट पुन्हा एकदा पाहणार आहोत आपण. शिवम गोलंदाजी करतोय, ओव्हर नंबर 4. बॉल बाकी आहेत, 8 धावांची गरज आहे. 3, बरोबर ना? 3 पाहिजे की 4? 4 पाहिजे. डाव्या एसटी बाहेर, पंचांचा इशारा वाईड. 71 धाव संख्या 47. 3 धावांची गरज, 8 चेंडू 9 चेंडू. अद्याप जर आपण पाहिलं तर 3 चेंडू झालेले आहेत. 9 चेंडू मध्ये धावांची गरज आहे, ती म्हणजेच 3. स्लोवर 1 बॅकफुटला गेले, चेंडूला खेळून काढलेत, पॉइंट. 1 धाव तर पूर्ण केली. जोपर्यंत चेंडू फेक होईल एका धावेने समाधान. धाव संख्या 48. 2 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहेत 8. गोलंदाज शिवम, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अटल खेल महोत्सवाचा आजचा तिसरा दिवस. अनुभवी खंड्या, याला आपण पाहतोय काजूपाडा, बोरुली या परिसरातून, ज्याने आपल्या क्रिकेटचा श्री गणेशा केला. 1995-90च्या दशकामध्ये MRAचं क्रिकेट, अंडरम बॉक्स क्रिकेट ज्याने गाजवलं, आजही देखील आपल्या संघाच्यासाठी चांगलं योगदान देतोय बोरुलीच्या संघासाठी स्टेशन क्रिकेटमध्ये. तर कॉर्पोरेट क्रिकेट खेळत असताना कंपनीच्या देखील स्पर्धा गाजवणारा असा खेळाडू. विकेट किपर आपण बघतोय विपिन गुरव, याचा देखील एक आगळा वेगळा विक्रम आहे. 13 चेंडू मध्ये 13 षटकार एका स्पर्धेमध्ये. आता मात्र या चेंडूला अक्षरशः हुक करायचं होतं, मात्र दाबून खेळलाय, एक खाली ठेवलं बॉलला. षटक क्रमांक समाप्त होत आहे. 4. 6 चेंडू 1 धावाची औपचारिकता, कंपल्सरी चेस आहे. काल 6 मध्ये 3 ची मॅच अक्षरशः 4 बॉल 2 आणि 3 बॉल 2 वर आली होती. खांड्या तयार होते गोलंदाजी करण्यासाठी. यानंतर दोन्ही पंच थोडं 5-10 मिनिटं ब्रेक घेतील, त्यानंतर आमचे कॅमेरामॅन नंतर स्टार्ट होईल मॅच. याची नोंद
श्री गणेश 11 मालाड आणि ऑल स्टार स्पोर्ट्स मालाड या दोन्ही संघाने घ्यायचे. पुढील सामना निश्चितपणे आपल्याला पाहायला. वॉट अ शॉट, रिव्हर्स, अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार, षटकार. काय शेवट गोड केलाय बघा. संतोष खांडेकर याच्या गोलंदाजीवर आक्रमण आणि विजयी फटका. फलंदाज ज्याने खेळला ज्याचं नाव आहे उमेश. काय बॅटिंग करतो उमेश बघा. हँड आय कोऑर्डिनेशन, बॉटम हँडचा वापर, वेल बिल्ड पर्सनॅलिटी आपण पाहतोय. खूप दिवसांनी बघा बिपिन देखील भेटतोय, सुरेश दळवी खूप दिवसांनी, खांड्या भेटतोय. त्यामुळे जुने दिवस आठवतील बिपिन गुरव जाड्याला देखील.